नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव BMS मराठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पदार्थ विज्ञानचा गुणविज्ञान नियम हा चॅप्टर सुरू करायचा आहे। आता गुणविज्ञान नियमचा आपल्या ब्लूप्रिंटमध्ये LQ वेटेज दिलं आहे आणि SQ सुद्धा असतील पाहायला मिळाला आणि याच्यावरती आपल्याला बरेचसे MCQ सुद्धा पाहायला मिळतील आपल्या पेपरमध्ये। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता गुणमध्ये काय सांगितले, कोणत्याही द्रव्याचे ज्ञान आपल्याला त्याच्या गुणावरूनच होत असते, म्हणजे आपल्याला द्रव्याचे ज्ञान गुणावरूनच होत असते। षड पदार्थ जे आहेत त्यामध्ये याचा गुणाचा समावेश होतो। कोणत्याही द्रव्याच्या गुणावरून त्याच्या लक्षणाचे ज्ञान होतं, म्हणजे द्रव्याचे जे गुण असेल त्या गुणावरूनच त्या द्रव्याचे लक्षण ठरतात आणि त्यामुळे त्याला असाधारण महत्त्व आहे, अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यामुळे काय सांगितलंय की हे अशा प्रकारे गुण आहे। आता गुणची शब्दाची निरुक्ती आपल्या पेपरमध्ये सहज येतं की डायरेक्ट लिहायला असतं। गुणला LQ जर पडलं तर निरुक्ती लिहा, परिभाषा लिहा, लक्षण लिहा। तर गुणची निरुक्ती बघूया काय आणि त्याचे श्लोक पाठ करून गरजेचं आपल्याला। आता गुण नेते आमंत्रण येते, लोक आणि नेते गुण हा त्याचा श्लोक आहे। यामध्ये काय सांगितलं, गुण शब्दाची उत्पत्ती ती गुण आमंत्रण या धातूपासून झाली आहे। मग त्याचा अर्थ काय होतो, ज्याच्याद्वारा लोक द्रव्याकडे आकर्षित होतात, त्या आकर्षित होतात त्याला काय म्हणतात, आमंत्रित होतात त्याला गुण म्हणतात। म्हणजे असं काय सांगता येईल की आपलं समजा एक जर पाहायला गेलं तर आपला एक वडापाव आहे। आता वडापावचं काय होतं, त्याचं गुण काय आहे की एक त्याचा गंध आहे चांगला, एक छानपैकी गंध येतो आपल्याला, लांब जरी असलं आणि पाहायला आपण तर आपल्याला काय ते गंध येतो आणि गंध आल्यामुळे आपल्याला त्याकडे आकर्षित होतो, खावासा वाटतो आपल्याला। त्यामुळे त्याचं तो काय झाला, त्याचा जे सुगंध येतो आपला गंध येतो तो त्याचा गुण झाला काय ह्याचा, ह्याचा द्रव्याचा। अशा प्रकारे आता काय सांगितलं परिभाषा। आता परिभाषा काय सांगितली, समवायतून निश्चेष्ट कारणम गुण। आता यामध्ये तीन ह्याचे काय हे दिलेत गुणाचे तीन नाही का, एक सांगितले यामध्ये काय की जो द्रव्यात आधेय रूपाने आश्रित असतो, म्हणजे जो द्रव्यामध्ये आश्रित असतो, त्यानंतर चेष्ट रहित आहे आणि गुण रहित आहे। आणि याला काय सांगितलंय की जो समान गुणाच्या उत्पत्तीत कारणीभूत आहे त्याला काय म्हटलं, गुण सांगितलं। आता एक एक बघूया काय सांगितलं याचं की समवाय म्हणजे जो द्रव्याचे समवाय संबंधाने राहत असतो, द्रव्यामध्ये जो समवाय संबंधाने म्हणजे नित्य संबंधाने असतो, जो द्रव्यामध्ये असतो त्यानंतर निश्चेष्ट आहे म्हणजे जो कार्यरहित आहे। म्हणजे काय होतं की जो कर्म असतं, कर्म कसं असतं क्रियावान असतो, म्हणजे काय होतं कर्मामुळे काय द्रव्यामध्ये संयोग विभाग होत राहतो, तसं याच्यामुळे काय होतं संयोग विभाग नाही होत, त्यामुळे निश्चेष्ट म्हटलेला। आणि त्यात कारणम, आता कारणम म्हणजे काय, गुण आपल्या समान गुणाच्या उत्पत्तीमुळे असमवाय असतो, असमय असतो, असंयुग कारण असतो। म्हणजे काय सांगतं, द्रव्य काय करतो आपापले म्हणजे त्याच्यासारखीच तो गुण उत्पत्ती करतो, म्हणजे द्रव्य काय करतो स्वतःसारखेच दुसरे गुण तयार करतो, पण ते गुण कशात तयार करतो, द्रव्यामध्ये असतात। म्हणजे नवीन उत्पन्न होणारे जे गुण असते ते द्रव्यामध्ये आश्रित असतात आणि फक्त ते कशाने गुणात नसतात। आता तेच बघूया पुढे काय सांगितलंय, जे मात्र नवीन उत्पन्न होणाऱ्या गुणावरून गुण आश्रय नसतात, कारण ते द्रव्यात आश्रय असतात। म्हणजे गुणापासून जे नवीन गुण उत्पन्न होतात ते गुणामध्ये आश्रित नसतात, ते द्रव्यात आश्रित असतात। आता काय सांगितलंय, आता हे महत्त्वाचं MCQ दृष्टिकोन आहे, त्याचे खूप महत्त्वाचं यांनी की सुश्रुतांनी गुणांची प्रत्यक्ष परिभाषा केली नाही, अशी येऊ शकतो की कोणी प्रत्यक्ष परिभाषा केली नाही ह्यांनी गुणाची, तर सुश्रुतांनी MCQचं पॉईंट महत्त्वाचं आहे। त्यानंतर त्यांनी वीर्यसंज्ञक 8 गुणांचे गुण म्हटले आहे, म्हणजे काय त्यांनी वीर्यसंज्ञक 8 गुणांनाच गुण म्हटले आहे। ह्या MCQ की कशाला त्यांनी 8 गुणांनाच काय म्हटलंय की वीर्यसंज्ञक यांना डॅश डॅश गुणांना म्हटलंय, किती 7 5 4 असे गुण दिले 8 असतील। त्यानंतर काय रसात नाही, कारण गुण निर्गुण असतात। आता काय सांगितलंय, जे गुण असतात ते गुणात निर्गुण सांगितले, म्हणजे गुणात गुण नसतो, गुण द्रव्यात असतो। म्हणजे जे आपले जे द्रव्य असतो ते द्रव्याचे आश्रय गुण आणि कर्म असतात, ह्यामध्ये गुणात गुण नसतो आणि कर्मात सुद्धा गुण नसतो, हे जे असतं दोन्ही पण ते द्रव्याच्या ठिकाणी असतात। गुणापासून मात्र गुण उत्पत्ती होती, पण ते गुण उत्पत्ती झाले ते द्रव्यात असतात। त्यानंतर काय सांगितलंय की गौणत्वात गुण, म्हणजे काय की द्रव्यात जो गौण स्वरूपात असतो तो गुण असतो आणि जो काय असतो प्रमुख स्वरूपात असतो ते वीर्य असते। हे महत्त्वाचं MCQ विचारलं जातं की गौण स्वरूपात कोण असतो गुण आणि प्रमुख स्वरूपात कोण असतो ते असतं वीर्य। अशा प्रकारे आता काय की आता गुणांचे लक्षण, आता गुणांचे लक्षण हे श्लोक महत्त्वाचं आहे। द्रव्य आश्रय अगुणवान संयोग विभाग शो अकारणम अनपेक्ष इति गुणलक्षणम, म्हणजे वैशिष्टिक दर्शनांनी गुणांचे प्रमुख 3 लक्षण सांगितले आहे, जे म्हणजे द्रव्याचे आश्रय द्रव्यात आश्रय असणं, अगुणवान म्हणजे गुणात गुण नसणं आणि संयोग विभागाला अनपेक्ष कारण, म्हणजे ज्याच्यापासून संयोग विभाग होत नाही त्याला काय म्हटलंय, अनपेक्ष कारण आहे त्याला गुण म्हणतात, असं आपल्याला सांगितलंय। आता पुढे बघा आपल्याला हे लक्षण झालं त्याचं। आता काय गुण द्रव्य गुण कर्म यांचे तुलनात्मक वर्णन। आता तुलनात्मक वर्णन हा महत्त्वाचं MCQ विचारला जाऊ शकतो जवळपास की द्रव्य काय बघूया, द्रव्य हे गुण व कर्माचे आश्रयस्थान, म्हणजे मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे द्रव्यामध्ये गुण आणि कर्म राहतात, परंतु गुण हा गुण व कर्माचे आश्रय म्हणजे जो आपण पाहिलं होतं द्रव्याच्या ठिकाणी गुण आणि कर्म आहेत,
पण गुण आणि कर्म आहे, पण गुण हा गुणात पण नसतो आणि कर्मात पण नसतो, अशा प्रकारे असं म्हटलं आहे आपल्याला. त्यानंतर पुढे काय म्हटलंय की गुण हा द्रव्यश्रेय असून निष्क्रिय आहे, परंतु कर्म हे द्रव्यश्रेयित असून क्रियावान आहे. तेच सांगितल्याप्रमाणे की गुण हा द्रव्यात असला जरी तो निष्क्रिय म्हणजे यापासून संयोग विभाग होत नाही, पण कर्म हा क्रियावान आहे, यापासून आपला संयोग विभाग होतो. त्यानंतर काय म्हटलंय, द्रव्य आपल्याला समान जातीचे द्रव्य उत्पत्ती करते आणि गुण हे आपल्या समान जातीचे गुणाला उत्पन्न करते. हे द्रव्य व गुण यांच्यात साम्यता आहे. मग द्रव्य गुण मध्ये साम्यता काय, दोघं काय करतात, स्वतःची सारखी उत्पत्ती करतात. द्रव्य उत्पत्ती करतो आणि गुण उत्पत्ती करतो, गुणाची उत्पत्ती करतो. तसंच IMP काय महत्त्वाचं की गुणापासून समान जातीचे गुण उत्पन्न होतात, तरी गुण गुणामध्ये उत्पन्न होत नाही. असं येऊ शकतो आपल्याला की MCQ गुण गुणामध्ये उत्पन्न होतो का, म्हणजे असं प्रकारे की होत नाही, एवढं ध्यानात ठेवा. पण कशात होतो, जे गुण उत्पत्ती झाला असतो ते द्रव्यातच उत्पन्न होतो, जे नवीन गुण तयार झाला असतो ते द्रव्यात उत्पत्ती होते, हे महत्त्वाचं होतं. त्यानंतर काय पुढे आता बघायचं आपल्याला की गुण वर्गीकरण पाहायचं आपल्याला. आता वैशिष्ट्यिकांनी 17 गुण दिलेत. आता हे बघूया कसं, हे जे मी केलेत 4-4चे ग्रुप करून सोपाला, मग 1-1, 2-2चे ग्रुप करून सोपं पाठ करायला सोपं जातं अशा प्रकारे. आता रूप रस गंध स्पर्श, आता हे कसं झालं, 4चा ग्रुप झाला. त्यानंतर संख्या 1 सेपरेट करू शकता. त्यानंतर प पासून परिणाम पृथकत्व, त्यानंतर संयोग विभाग हे ध्यानात ठरवू शकतं. परत्व अपरत्व विरुद्ध जोडी, त्यानंतर बुद्धी सोडून द्या म्हणजे सिंगल लिहा. त्यानंतर सुख दुःख इच्छा बाजून सोडा आणि द्वेष प्रयत्न, म्हणजे असं बी लिहू शकता तुम्ही. 5 तर सगळ्याला पाठ असं, सुख दुःख इच्छा द्वेष प्रयत्न असं. रूपरस गंध स्पर्श, त्यानंतर संख्या परिणाम पृथकत्व संयोग विभाग परत्व अपरत्व बुद्धी सुख दुःख इच्छा दोष प्रयत्न, अशा प्रकारे 17. आता जे 17 आहे वैशिष्ट्यिकांनी, त्यांनी प्रशस्तपादांनी काय केलं, 7 गुण ॲड केले आणि ते 7 गुणाच्या नंतर ॲड करून त्यांनी स्वतःचे गुण सांगितले. हे टीकाकार होते प्रशस्तपाद, यांनी वैशिष्ट्यिकांचे जे ग्रंथालयाचे टीका करून या 7 गुण ॲड केले. काय सोनते, गुरुत्व द्रवत्व स्नेह संस्कार धर्म अधर्म शब्द. आणि त्यानंतर आता काय चरकोक्त जे आहे आयुर्वेदचे गुण आहेत आपले, ते कोणते आदिभौतिक 35 त्यामध्ये 2 प्रकार पडतात, सामान्य 30 आहेत आणि विशेष 5 आहे. सामान्यमध्ये पुन्हा 2 पडतात, गुरुवादी 20 आहे, परादी 10 आहे. हे मोस्ट ऑफ द चान्स आपले एलिक्युलर ह्या 2च गुणावर राहतात की एक तर परादी विचार नाही तर गुरुवादी. आणि जे बाकीचे हे आपले की आध्यात्मिक गुण वगैरे हे सिक्युलर विचारलं जाऊ शकतं की आध्यात्मिक गुण लिहा असं प्रकारे, किंवा हे आपल्याला येऊ शकतात की वैशिष्ट्य गुण स्पष्ट करा. हे नंतर हे काय तर्कसंग्रह यांचे गुण प्रशस्तपादाचे गुण स्पष्ट करा, अशा प्रकारे मोस्ट ऑफ द चान्सेस राहतो आपल्याला. हे जे आपलं वर्गीकरण हे तुम्हाला आलं पाहिजे. IMP VIMP करून ठेवा. एलिक्युला आपल्याला हेच विचारलं जातं की गुण वर्गीकरण करून परादी गुण लिहा किंवा गुरुवादी गुण लिहा अशा प्रकारे. आता आयुर्वेदिक गुण वर्गीकरण कसं आहे की संख्या 41 आहे, आदिभौतिक 35 गुण आहे, आध्यात्मिक 6 गुण आहेत. आता आदिभौतिक जे गुण आहे त्याचे पुन्हा 2 पडतात, विशेष गुण आणि सामान्य गुण. असे विशेष गुणालाच सार्थ गुण किंवा वैशिष्ट्य गुण म्हणतात. हे महत्त्वाचं आहे की आपल्याला MCQ शकतो की सार्थ गुण लिहा किंवा वैशिष्ट्य गुण किती तसे 5. आता शब्दरूप रसगंध स्पर्श हे आपले काय झाले 5 गुण झाले. त्यानंतर सामान्य गुण कोण झाले, जे सामान्य गुण गुरुवादी गुण आणि परादी गुण. गुरुवादी गुणला शारीरिक गुण म्हणतात किंवा द्वंद्वज गुण म्हणतात. MCQ महत्त्वाचे हे की नाव ध्यानात ठेवा की काय म्हटले. आणि परादी गुणला काय म्हणतात, सिद्धीचे उपायभूत गुण म्हणतात त्याला परादी गुणला. आता गुरुवादी गुण कोणते 20 आहेत, परादी गुण 10 आहेत. त्यानंतर आध्यात्मिक गुण किती 6 आहे, बुद्धी सुख दुःख इच्छा द्वेष प्रयत्न हे 6 गुण आध्यात्मिक गुण आहे. त्यानंतर तेच सांगितले वैशिष्ट्यिकांनी 17 गुण सांगितले. तर काय सांगितलं, वैशिष्ट्यिक सूत्राचे टीकाकार होते प्रशस्तपाद यांनी प्रयत्नाचे या शब्दात 7 गुणांचे अजून ग्रहण केले आहे. मग त्यांनी 7 गुण ॲड करून काय पुन्हा 24 गुण दिले. त्यांनी कोणते काय = 17 + 7 = 24 गुण प्रशस्तपादांनी दिले. त्यानंतर हे महत्त्वाचं आहे की न्यायदर्शनकारांनी वैशिष्ट्यिकाप्रमाणेच की 24 गुण सांगितले, म्हणजे न्यायदर्शनकारांनी 24 गुण दिले. पण त्यांनी काय सांगितलं, परिमाणच्या जे जागेविषयी परिमिती हा गुण सांगितला. हा महत्त्वाचा आहे बघा, हे तुम्हाला मिळेल की परिमिती की वैशिष्ट्यिकाप्रमाणे त्यांनी कधी 24 गुण दिले आहे, वैशिष्ट्य प्रशस्तपादाप्रमाणे 24 गुण दिले. पण न्यायदर्शनकारांनी एक गुण वेगळा दिला आहे, परिणामच्या जागे परिमिती. हा MCQचं महत्त्व ध्यानात ठेवा. त्यानंतर काय की धर्म अधर्म व दुष्टम व स्यात, धर्म अधर्म व दुष्टम स्यात हे महत्त्वाचं आहे. यामध्ये काय सांगितलं आहे की त्या धर्म आणि अधर्म जे गुण आहेत त्या दोघांना अदृष्ट ही संज्ञा दिली ह्यांनी, आणि या दोघांचा उल्लेख चरकसंहितेमध्ये नाही आहे. कुठं उल्लेख नाही हे पण महत्त्वाचं आहे. त्यामध्ये MCQ खूप महत्त्व हे ध्यानात ठेवा. त्यानंतर आता काय आपल्याला पुढं बघायचं आहे,
हे खालचं महत्त्वाचं MCQ दृष्टिकोनाने की न्यायदर्शनकाराने 24 गुणांचे वर्णन केले. आयुर्वेदाने आपल्या किती 41 गुणांचा समावेश केला आहे. त्यानंतर काय सांगितलं, चरक संहितेत काय सांगितलंय, गुरुवादी गुण 20 आहेत, त्यासोबत अभ्यास आणि युक्ती असे 22 गुण अधिक मानल्या. चरक संहितेमध्ये न्याययुक्त कोणते 20 गुण तर आहेत गुरुवादी गुण, आणि त्यासोबत अभ्यास आणि युक्ती हे 2 शिल्लकचे गुण असल्यामुळे 22 गुण चरक संहितेमध्ये. अशा प्रकारे आता पुढं काय बघायचं आपल्याला की आता हे काय आयुर्वेदिक तो आपल्याला गुण पाहायचे ह्यामध्ये. त्यामध्ये आपल्याला पहिले आदिभौतिक गुण किती, आदिभौतिक गुण होते आपले 35 आणि आध्यात्मिक गुण होते आदिभौतिक गुण होते आपले किती 35 आणि जे आपले आध्यात्मिक गुण होते 6 त्यातले, आणि त्यानंतर ह्याचे डिव्हिजन पडतं की आदिभौतिकचे पुन्हा 5 होते सार्थ गुण, गुरुवादी गुण 20 आणि पारादी गुण 10 असे टोटल 35. तसे आध्यात्मिक गुण किती होते 6, कोणते हे शब्दस्पर्श रूपरस गंध कोणकोणते हे आपले आध्यात्मिक गुण कोणते होते, बुद्धी सुख दुःख इच्छा द्वेष प्रयत्न असे 6 गुण होते आपले. आता काय सामान्य गुण, आता सामान्य गुणमध्ये कसे पुन्हा 2 पडले, त्यामध्ये गुरुवादी गुण आणि परादी गुण असे टोटल 30 गुण आहे. आणि सार्थ गुण पाहिले होते आपण 5 आहे. हे महत्त्वाचं आहे, काय होतं कन्फ्युजन होतं की आध्यात्मिक गुण कोणते आणि सार्थ गुण कोणते. सार्थ गुण कोणते ध्यानात ठेवायचे, शब्दस्पर्श रूपरस गंध. सार्थ गुण आपले ऑर्गन कसे असते सार्थ ठेवायचे, इंद्रिय सार्थ आपले सार्थ गुण तर 5 आहेत, इंद्रिय तर सार्थ गुण पण 5 आहेत. आणि जे कोणते आध्यात्मिक गुण आहे 6. आध्यात्मिक म्हणजे काहीतरी माइंड रिलेटेड आहे, म्हणजे बुद्धी सुख दुःख इच्छा द्वेष प्रयत्न अशा प्रकारे, असं ध्यानात ठेवा ट्रिकने. आता सार्थ गुण सुरू करायचे. आपल्याला SCQला विचारलं जातो बराच वेळेस की सार्थ गुण स्पष्ट करा. आता सार्थ गुण पाहिजे आपल्याला, कोणकोणते सार्थ गुण सांगितले की शब्दरूपरस गंध, हे आपले 5 जे सांगितलेत ते आपल्याला कोणते सार्थ गुण आहे. त्यामध्ये कोणता पहिले शब्द. आता शब्द काय, जो श्रवण इंद्रियाला गुण कळतो तो शब्द गुण, म्हणजे श्रवण इंद्रियाजवळ तो कळला जातो. त्यानंतर हा गुण केवळ आकाशामध्येच राहणार आहे, हा आकाशाचा गुण आहे, आकाश महाभूता गुण मध्येच राहणार गुण आहे. त्यानंतर काय सांगितलंय, हा आकाश महाभूताचा नैसर्गिक गुण व विशेष गुण व स्वाभाविक गुण आहे. मग 3 सांगितला, नैसर्गिक स्वाभाविक आणि विशेष आणि स्वाभाविक सांगितलं. त्यानंतर श्रोत्र इंद्रियांचा विषय ग्राह्य आहे. तसंच काय म्हटलं, तर्कसंग्रह व प्रशस्तपादाने ध्वनात्मक म्हणजे शंकादीपासून व वर्णात्मक असे 2 भेद केले आहे. हे महत्त्वाचं आहे की तर्कसंग्रह व प्रशस्तपादाने 2 वर्णन कसे केले, एक ध्वनात्मक आणि वर्णात्मक. ध्वनात्मक जे शंकादीपासून, जे ध्वनीपासून शंकादीपासून, आणि वर्णात्मक म्हणजे जे आपले बोलण्यातून वगैरे निघतात ते आकाशादी असे 2 भेद केले ह्यांनी. त्यानंतर आता दुसरा हे काय, स्पर्श. स्पर्शमध्ये काय, फक्त स्पर्शनेंद्रिय ग्राह्य होणार गुण आहे स्पर्श. स्पर्श इंद्रियाने जो ग्राह्य गुण होतो तो स्पर्श गुण. त्यानंतर काय सांगितले, वैशेषिक शीत उष्ण अणुउष्ण शीत असे 3 प्रकार सांगितले. वैशेषिकांनी शीत आहे, उष्ण आहे आणि अणुउष्ण शीत म्हणजे मीडियम असे 3 प्रकारे. जलामध्ये अपाकज शीत स्पर्श असतो, तर काय त्याच्यामध्ये अपाकज उष्ण स्पर्श असतो, आणि वायूमध्ये अपाकज अणुउष्ण शीत स्पर्श असतो. पृथ्वीमध्ये पाकज व अनित्य अणुउष्ण शीत स्पर्श असतो. त्यानंतर काय म्हटलं, आयुर्वेदाने शीत व उष्ण स्पर्शाला 20 गुणामध्ये समावेश केला आहे. तसंच काय म्हटलंय की स्पर्श हा वायू महाभूतांचा नैसर्गिक गुण आहे. पृथ्वी एवढं खालचं जरी वरचं जरी ध्यानात ठेवलं तरी खूप आहे, महत्त्वाचे आहेत. फक्त 2-3 पॉईंट तुम्हाला ध्यानात ठेवायचे. मी बरंचसं हायलाईट केलं, पण ह्यातले 2-3 पॉईंट जरी ध्यानात ठेवले तर तुम्ही SCQला छान मार्क यामध्ये घेऊ शकता. त्या फक्त पॉईंट वाईज लिहायचं की पॉईंट टाकायचं एक की स्पर्श फक्त स्पर्शेंद्रिय ग्रहण होतो. त्यानंतर वैशेषिकांनी डायग्राम करायची अशी एक ती डायग्राम केल्याने 3 ह्याचे प्रकार मांडले आहेत, शीत उष्ण अणुउष्ण शीत अशा प्रकारे. त्यानंतर काय सांगितले, पृथ्वी जल तेज आणि वायू, त्यानंतर हे जे द्रव्यात स्पर्शगुण असतो. त्यानंतर काय म्हटलंय, रूपमध्ये काय सांगितलंय, पृथ्वी जल तेज या 3 महाभूताचा हा रूप गुण आहे. त्यानंतर काय सांगितलंय की चक्षु इंद्रियांनी हा रूप गुण ग्रहण होतो. पृथ्वी परमाणूमधील रूप पाकज आहे म्हणून अनित्य आहे. जल तेज परमाणूतील रूप अपाकज अनित्य आहे. त्यानंतर पृथ्वी व तेज द्रव्यात रूपगुण राहतो. पृथ्वी जल आणि तेज या द्रव्यात काय रूपगुण असतो. त्यानंतर रस काय, रसनेंद्रियांनी जो गुण ग्रहण होतो ते रसगुण. अगोदरचं सुरुवातीला तेच लिहायचं की आपल्या कोणत्या इंद्रियाने तो गुण ग्रहण होतो. त्यानंतर काय सांगितलंय की 6 रस असतात. पार्थिव द्रव्य जे असते आपले पृथ्वी महाभूत आधिक्य त्यामध्ये 6 रस असतात. पण त्यामध्ये काय सांगितलंय, त्यात कसं आहे 6 रस असतात. तसंच जलात फक्त मधुर रस असतो. तसंच पृथ्वी व जल या 2 महाभूतापासून 2 महाभूत असतात. रस हा गुण
पृथ्वी व जल महाभूत या 2 महाभूतात असतो. तसंच षड्रस हे जीवन जे जीवन देणारं वगैरे असतं, जीवनी असतं, पुष्टी असतं, बल असतं, आरोग्य देणारं आहे. तसं पृथ्वी महाभूत रस हा गुण पाकज आहे आणि बल देणारा व अनित्य आहे अशा प्रकारे. तसं जलद्रव्यातील मधुर गुण हा जल परमाणूमध्ये नित्य आहे. आता काय सांगितलं, आता एवढं झाल्यानंतर रसचं आपण हे करायचं की रसमध्ये कोणकोणत्या महाभूतापासून रस बनलेला आहे. पृथ्वी मधुर, आम्ल, लवण, कडू, तिक्त, कषाय हे आपले 6 गुण आहेत. त्यामध्ये एक ट्रिक सांगतो की 2 गुणमध्ये आधी उरल्याचं पृथ्वी. त्यामध्ये काय नंतर पुढच्या 2 गुणमध्ये लिहायचं की तेज आणि त्यानंतर जे पुढचे दोन गुण आहेत त्यात वायू अशा प्रकारे. किंवा असं बी करू शकता पृथ्वी आणि दुसरं काय 3 खालचे जे गुण आहेत त्यामध्ये वायू लिहू शकतात. आता एक सांगतो, मधुर गुण आहे जे पृथ्वी आणि जलपासून होतो, जे आम्ल आहे पृथ्वी आणि तेज. मग हे 2 गोष्टीचे जल आणि तेज, जे लवण आहे जल आणि तेज, त्यानंतर 3 वायू लिहून टाकायचे. त्यानंतर काय लिहायचं, जे कडू रस आहे. आता कडूमध्ये काय असणार आहे आपलं की कडू म्हणजे तिखट असणार आहे. तर तिखट कायमुळे होतं, तेजमुळं होतं. त्यानंतर तिक्तमध्ये आकाश लिहून टाकायचं आणि शेवटी उरल्याप्रमाणे वायूसोबत पृथ्वी लिहून टाकायची. कशामध्ये वायू पृथ्वी. काही जण ते अव्यय टव्य अशी म्हणून ट्रिक बी बनवतात, ती पण सोपी ट्रिक आहे, तुम्ही ती पण सुद्धा वापरू शकता. त्यानंतर गंध. आता गंधामध्ये काय की घ्राणेंद्रियाद्वारे ग्राह्य गुणाला गंध म्हणतात. तो पृथ्वी महाभूताचा विशेष नैसर्गिक गुण आहे आणि ह्यामध्ये फक्त पृथ्वी महाभूताच्या ठिकाणी गंध हा गुण असतो, हे महत्त्वाचे. आणि याचाच अर्थ जो गंधवान असतो असेल ते पार्थिव समजावे. म्हणजे ज्यामध्ये गंध आहे त्यामध्ये पार्थिव द्रव्याचा समावेश आहे असं समजून घ्यायचं. त्यानंतर त्याचे घन द्रव्य वायुरूप असो कोणतेही असले तरी पार्थिव द्रव्याचा समावेश होतो. पार्थिव असल्याने पाकज व अनित्य आहे व गंध हा गुणवान पार्थिव द्रव्यातच राहतो. म्हणजे गंध हा गुण पार्थिव द्रव्यातच असतो. आता सार्थ गुणाचं आयुर्वेदात महत्त्व उपयोगिता लिहा म्हणून असं बी आपल्या शिकले येतो, पण हे मिक्सच येतं की दोन्ही की गुण लिहून सार्थ गुण लिहून आयुर्वेदीय महत्त्व लिहायचं. आता बघूया काय सांगितलंय. रोग व रोग परीक्षेत या शब्दादी गुणांचे ज्ञान चिकित्सेसाठी अत्यावश्यक. रोगाच्या उत्पत्तीत असात्म्य इंद्रियार्थ संयोग एक प्रधान आहे. येथे काय सांगितलंय, अतियोग, हिनयोग, मिथ्यायोग रोगाचे कारण व त्यांचे समयोग आरोग्याचे कारण आहे. तसं आयुर्वेद जो उद्देश सांगितला आहे त्यात स्वस्थ व्यक्ती स्वास्थ्याचं रक्षण व रोगाचे प्रशमन करणं हे सार्थ गुणाचा त्यामध्ये उपयोग होतो. त्यानंतर काय सांगितलंय, योग्य व्याधी विनिच्छार्थ दर्शन स्पर्श नाडी परीक्षणाचे ज्ञान इंद्रियाने त्याच्या विषयाद्वारे होते आपल्याला. त्यानंतर व्याधीच्या काय म्हटलं, साध्य असाध्यातून साध्य व्याधीचे लक्षण किंवा असाध्य व्याधीचे अरिष्ट सूचक लक्षणांचे ज्ञान शब्दादीद्वारा होते. तसेच रोगाच्या चिकित्सेत रोगाच्या मनाला अनुकूल अनेक औषधाची कल्प सांगितले आहे. उदाहरण, मधुर रसात्मक अवलेह बालकांमध्ये अधिक प्रिय असतो. तसं आकाश महाभूताचे शब्द नैसर्गिक गुणाचा उपयोग आतुर परीक्षेत म्हणजे हृदय, फुफ्फुस, उदर, अन्य अंगापासून अनेक विकृती शब्द ऐकण्यास मिळण्यात त्या आधारावर आपल्या रोगाचे निदान होते. त्यानंतर काय आपल्या पुढं की ज्वर व श्वासात स्पर्शाद्वाराच निदान केलं जातं. ज्वर म्हणजे ताप वगैरे, शोथ म्हणजे सूज वगैरे आले जाते, तर स्पर्श वगैरे करून आपल्याला तिथं निदान केलं जातं. त्यानंतर आतुर परीक्षेत शरीराची स्थूलता